ओम जनार्दनाय नमः 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 जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय सद्गुरु स्वामी मंगल सद्गुरु राम जय जनार्दन सद्गुरु राम जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन मावा महाराजी या ठिकाणी व्यासपीठावरती हजर आहेत आणि मोठ्या भक्तिभावाने गावातील सर्व भक्त परिवार इथे उपस्थित आहे. उपस्थितांनो, आज मोठा आनंद सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. कालच आपण महाशिवरात्रीचा महाउत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि तो महोत्सव साजरा करून वेरूळ नगरीतून
बाबाजी खास आपल्या सगळ्यांना भेटायला आले आहेत. हा साधा योग नाहीये. या अनुषंगाने एक छोटासा विषय आपण आपल्याला सांगू. भक्तगणांची भक्ती भोळी, हातात कडे गळ्यात माळी. भक्तगणांची भक्ती भोळी, हातात कडे गळ्यात माळी. जीवन धन्य झालं अनुष्ठानानी, जीवन धन्य झालं अनुष्ठानानी. देव जनार्दन बसले शिव रूपानी, सजवली पालखी फुलाहारांच्या माळानी. देव जनार्दन बसले शिव रूपानी, सजवली पालखी फुलाहारांच्या माळानी. देव जनार्दन बसले शिव रूपानी. गावोगावीचे भक्त आले, बाबांच्या भजनात रंगून गेले. शिरस गावचे भक्त आले, बाबांच्या भजनात रंगून गेले. वाघल गावचे भक्त आले, बाबांच्या भजनात रंगून गेले. भगूर मध्ये आज दसरा दिवाळी. दसरा दिवाळी जर असेल तर अनुमोदन द्या, हात वर करून. भजनात काळी वाजून. भगूर गावात आज दसरा दिवाळी, शिव जनार्दन बसले शिव रूपानी. सजवली पालखी फुलाहारांच्या माळानी. शिव जनार्दन बसले शिव रूपानी. 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 शिव जनार्दन बसले शिव. आशीर्वाद आहे, आम्ही समर्थ आहोत अशी तयारी नेहमी असते. म्हणून एकदा या सर्व भाग्यवंतांचं जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. श्रीपादानंद महाराजांनी जो विचार अभिव्यक्त केला की एक आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. सर्वांना विनंती आहे, पूजन बाबाजींचं संपन्न होते, जरा जागेवर सर्वांनी उभं राहा. हर 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 महादेव शिव शिव शंभो. हर हर महादेव शिव शिव शंभो शंकर. हर 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 महादेव. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमामि शंकर नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमामि शंकर नमः शिवाय. शिव शिव शंभो शंकर. हर 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 महादेव. शिव शिव शंभो शंकर. हर 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 महादेव. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे वृद्धेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम्. अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम्. श्रीहरि आपनाचार्य गोविंद मोक्षदायकम्. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद. मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनम्. गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं पदं पदम्. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. या भगुरनगरीमध्ये आज अतिशय आनंदाचा सोहळा की आनंदाची डोही आनंदी तरंग आपण किती किती आनंद आहे आनंद रे सांगू सद्गुरु राया. सर्वांचे चेहरे एकदम फुलून जसं बगीचा फुलाचा फुलांचा वा तसाच हा भगूरचा बगीचावर तसे आमचे बालगोपाल विधीच्या मंत्राच्या आणि मग फुलले फुलले असा या भगूरचा महिमा वर्णन अनेकांनी केला. अशा भगूरनगरीमध्ये एक थोर विभूती शिवयोगी ओम जगद्गुरू जनार्दन यांच्या पालखीचा सोहळा धूमधडाक्याने आपण संपन्न केला. बाबाने त्या मिरवणुकीमध्ये मग आपण काय केलं सौभाग्य त्याला करत होता कोणाच करत होता ना आपल्या सध्याचं कौतुक किंवा गौरव त्याला कमीच आहेत. म्हणून प्रथमतः बघा की महाराष्ट्र हे संतांची भूमिका आहे आणि मराठवाडा हे संतांचं माहेरघर. अशा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दहेगाव नगरीतील जन्माला आलेले यांनी जन्म घेतला गेला असे ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी. आणि आपण समोर चर्मचक्षुने बघता आहोत जे आपल्या सर्वांना प्रेमाने आशीर्वाद बघा देत आहेत. हे आपल्या या पालखीमध्ये प्रतिमारूपाने विराजमान आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये बघा ज्यांचा वास आहे अशा बाबा यांच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया. आपल्या भगूरनगरीतील अनेक देवता दर्शन बाबांना घडवलं. पहिलं मंदिर कोणतं होतं ते ते नाही दत्त मंदिर होतं ना किलो कुठे श्री त्रिमूर्तीचा अवतार दत्त मंदिर. तिथून जी सुरुवात झाली की नंतर हनुमान पण नंतर हनुमान आणि शनी महाराज नंतर कोणतं पुढे नंतर अमृतेश्वरच ना अमृतेश्वर महादेव आणि नंतर इथं अधिष्ठान केलं बाबांचं कुठे अधिष्ठान ज्यावर पत्रिका आहेत ज्यावर पत्रिकेवर पत्र्याचं चित्र त्या ठिकाणी असे आहे असं अधिष्ठान या ठिकाणी बाबांच्या पादुका आहेत. अशा सर्व देवीदेवांच्या चरणी आणि गावात देवीचं नाव वाघ आहे का वाघाई माता अशा सर्व देवीदेव चरणी संस्थान वंदन करूया. आपल्या भगूरच्या पवित्र भूमीला वंदन करूया. त्याचप्रमाणे आपल्या स्वदेशी गोमातेला वंदन करूया. आणि या भगूरमध्ये जो सोहळा 7 दिवस चालू शिवलीला मृताचा तर सांगतेचा हा सोहळा काय सांगते सोहळा आपण होतो ना यासाठी केला आता शेवटचा दिन गुरु होते. आणि ते आम्हाला सांगायला बघा इथं म्हणतात ना भूते वेताळ नाचती हर्षिक तुमापती म्हणजे बघा भगवान शंकर आनंद झाला बरं का. कोण आनंद झाला काय म्हणले भूते वेताळ नाचती हर्षिक तुमापती म्हणजे भगवान शंकर आनंद झाला बघा म्हणून भूत नाचायला. त्यांना पाणी घ्या पाणी आणि भस्मा घ्या त्यांना प्रसाद दे बाबांचा प्रसाद. तेव्हा जे त्यांना समजलं का त्यांना बाबा दिसले बरं तुम्हाला दिसली बरं त्यांना बाबा दिसत महिमा बघा की लक्ष द्या. अच्छा या सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले अनेक संत उपस्थित आहे. फळ द्या त्यांना फळ हो द्या ना त्यांना पाणी पाजा भस्म कपाळीला भस्म द्या आणि प्रसाद द्या प्रसाद काय बघ भगवंतांनी काय काय तयार करेल बघा जगामध्ये जसे आपण होतो ना देव आहे तर मग राक्षस आहे मला आपल्याला म्हणा राक्षस देव आहे ऋणभार धनभार त्यांना गप्पा हो दे ना खेळण दिलं का खेळणी
शिकू द्या. घ्या प्रसाद. जेवढे खायचे तेवढे गप कोण खाय बाबांचं मन प्रसाद. भरून घ्या. जय त्यांना ओम जनरला म्हणायला हो ना. नाही ना त्यांना म्हणजे ते म्हणल्या की बाबांचं त्यांनी जप केलं म्हणा. एक लक्ष द्या थोड्या वेळात. या सोहळ्यात उपस्थित असलेले श्री स्वामी श्री मदानंदजी महाराज तिथे उपस्थित असलेले हा सर्व संतगिनी तसं अनेक उपस्थित संत ज्यामध्ये काही आले काय आले नाही की जसे परमेश्वर बाबा आहे समजा महेंद्रगिरी माती नर्मदा परिक्रमाला भगीरथ मला तिकडे थोडका वाजल्या बरं का विवेकानंद माझं विरोधी बाबा सगळी अंधश्रद्धे घे बरं हा म्हणजे आम्हाला काही त्याची ओळख नाही का असं बघा या सोहळ्याचंच ठिकाण आहे अमृतेश्वर महादेव शरीर आणि बाबांच्या या कुट्याच्या अधिष्ठानच्या परिसरामध्ये हा सोहळा या ठिकाणी आपण समस्त गावकरी मंडळी आणि बाबाजी भक्त परिवार यांनी आयोजन केले. जर टाळ्यावर या सर्वांचा अभिनय या ठिकाणी आपण सर्वात मोठ्या प्रेमाने भक्तीने उपस्थित ज्यामध्ये आमचे आणि बालगोपालचे विधीला जे विशेष म्हणजे बघा त्यांच्या माता पित्यांना धन्य द्यावं लागतील. का द्यावं लागतील? कारण काय म्हणलं तर आपल्या हिता धन्य माता पिता. कोणाच्या माता पिता धन्यवाद संतांनी दिला. जे मुलं बघा जे सुपुत्र आपल्या स्वतःच्या हिताला जागतात तर धन्यवाद कोणाला मिळतो? आई वडिलांना. काय म्हणले? आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. म्हणून जे बालक आपल्या हिताला जागतायत त्यांच्या माता पिता जर टाळून अभिनंदन या ठिकाणी आपण करायचं. या ठिकाणी मग स्पीकरवाले साऊंडवाले म्हणजे मंडपवाले आणि गायक वादक बघा आहे की नाही. पिंपळगाव दिसे ना हा राजू भाऊ. आता पण हे वाद्य कोण माहितीये का की विदेशी वाद्यावर लक्षात घे. विदेशी वाद्य संत संकरित गायले ना आपल्याकडे तशी हे संकरित वाद्यावर लक्षात ती आवाज फार कानाला भयंकर त्रास ऐकले. डीजे तर किती काऊ फार धडक गाऊ फार हृदय किती हात काऊ लक्षात. हा म्हणून जरा बाबांना वाटतं जरा स्वदेशी आपल्याला काय आम्ही गाडीत पेटी ठेवूया पेटी बाबांना आठवण आली होती म्हणलं एक पेटी आपली हार्मोनियमची. हा आपल्या कुट्यागाडीत पेटी आहे कोणतरी हा ऐका ही पेटी आणा ना. कारण बघा ओरिजिनल आवाज आहे एक पेटीचा. तिला कोणतंही कनेक्शनची गरज नाही. भगवंताचा बघा ती लिहिला आहे. कारण आपल्या संस्कृतीने आपल्या भारतीय संस्कृतीने बघा काय केली वाद्य बनवली. ती वाद्य कशी बनवली माहितीये का? साधना बघा साधना जर मनुष्याने जर केली ना ऑटोमॅटिक त्याला ते आवाज आहे बघा घंटाचा आवाज ऐकायला येतो पेटीचा आवाज ऐकायला येतो टाळाचा मृदुंगाचा आवाज. मात्र केव्हा साधना लक्षात घ्या त्याची ओरिजिनल आवाज लक्षात घ्या. आणि म्हणून असं या ठिकाणी उपस्थित सर्व माता वगैरे आपण सर्व आई भक्त गुरु भक्त त्याचप्रमाणे चित्र होतं म्हणजे क्या तुम्हाला सर्व कॅच करणार अशा सर्वच या ठिकाणी भाई भक्तांचं माता भगिनी जरा वर हात करून टाळीवर अभिनंदन करायचं. आपण मुख्य विषयाचा जरा विचार करू. कारण बाबांना बघा प्रवचन कीर्तन येत नव्हतं का बाबा तुमच्याशी संवाद काय करणार चर्चा करणार बघा काय चर्चा किंवा संवाद कराल अशा. आता का तुम्ही बऱ्याच वेळापासून का या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आपला वेळ अत्यंत मोलाचा खर्च करीत आहात. कारण तुम्ही सर्वांनी आज बघा आपलं घरदार सोडलं काय असं घरदार सोडलं घरचे कामं सोडले की नाही आणि या सोहळ्यात उपस्थित झालेत म्हणून प्रथमतः पुरुष टाळीवाजून सर्वांचं बघ या त्यागाचं काय अभिनंदन या परिणाम. जसं आमच्या बघा बबनराव तिकडून सोनवणे तिकडून मिळवून आले बघा त्यांनी आम्हाला फोन केला होता. मला या काय अडचणी बघा आमचे गुरुकुलचे विद्यार्थी आणले बघ विद्यार्थी कोणते आणले हा बरं ठीक आहे. हा हे बोरगावचे ना
सज्जन पुरुष घ्या घ्या ते लवकर लवकर येते त्यामुळे आमच्या तुम्ही आठवण नेमके पुढचे नाही फार उशिरा येत असं ठीक आहे सर इकडे लक्ष द्या. हा बाबांचा मुद्दा काय इथं आपण कशासाठी आलो नाही काय सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न काय बाबांचा इथं सर्वांच येण्याचं कारण काय. जसं बघा संत काय म्हणतात आम्ही वैकुंठ आलो याच बोलिली जे ऋषिकेशी साच भाव वर्तात. जसं बघा बाबाजी सारे संत कशासाठी आले त्यांनी संपूर्ण बघा जीवनामध्ये आचार विचार स्वतः बघा केले आधी केले मग सांगितले. जसं बघा प्रथम बाबाजींनी श्रमदान केलं स्वतः बघा माणिक शेठच्या इथं करंजगावला की बघा साला गडी होती लक्षात मजूर होती मजूर तिथं स्वतः बाबाजीने काय केलं मोठ्या केल्या पाणी लक्षात हे प्रत्येक गोष्ट बघा बाबांनी स्वतः प्रथम केली. नंतर अनुष्ठान बघा अनुष्ठान आपल्यासारखं 7-8 दिवस नाही किती 16 वर्ष किती 16 वर्ष तर बशारा पाहिलं आणि ती आपल्यासारखं भाकरी किंवा भजन कोड्या खाणार कशावर केली एक वाटीवर दूध आणि वर्षात आणि तेही मांडी घालून नाही 18 तास बघा तो सिद्धासन कशावर सिद्धासन बसून अनुष्ठान असेल श्रमदान असेल अशी प्रत्येक गोष्ट बघा बाबाजी प्रथम आपल्या जीवनामध्ये पालन केली नंतर बघा आपल्याला सांगितलं याला म्हणतात आधी केले मग सांगितले. किती महत्वाचा मुद्दा लक्षात आहे. म्हणून आपण सर्व या ठिकाणी झालेलात ना तर आपल्याला काय करावं काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी द्यायचंय बरं काय करायचंय काहीतरी घ्यायचं काहीतरी द्यायचे. आता काय द्यायचं आणि काय घ्यायचं हे ज्याच्या त्याच्या कम्प्युटरचा विषय ज्याच्या बुद्धीचा हा विषय लक्षात. नाथ महाराजांनी त्याचा सुंदर बघा भागवतामध्ये उल्लेख केला होता कारण बाबांचा आवडता ग्रंथ कोणता आहे भागवत. बघा भागवत अत्यंत आवडता ग्रंथ म्हणून बाबाजी काय म्हणायचे भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत पहा वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल वाचाल तर काय वाचा सांगितलं बाबाजीने भागवत. आणि त्या भागवतामध्ये 7व्या अध्याय त्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये बघा नाथवाने कशाचं वर्णन केलं 24 गुरूंचं किती गुरूंचं 24 गुरूंचं बघा काय बघा वर्णन आत्माजी भागवतामध्ये केलेले आहेत की यदू राजा म्हणे जंगलामधून बघा त्या त्यांनी जात होता यदू राजा म्हणजे कोण श्रीकृष्णाच्या कुळातील बघा म्हणजे यादव कुळातील यदू राजा तो जंगलामधून जात होता समोरून त्याला येताना कोण दिसलं होतं एक अवधूत बघा ज्याने सव्वा रंगाला भस्म लावलेलं होतं अंगात जाणं होतं लक्षात असा तो अवधूत समोर बघा येताना दिसला. निरीक्षण केलं कोणी त्या यदू राजाने कारण माणसानं समोर जी व्यक्ती येते ना त्याची ओळख असते बाई नाही तर आपली फसगत होऊ शकते लक्षात. ओळख ही अत्यंत महत्वाची म्हणून म्हणतात जाणतेने गुरु भजीजे जाणतेने गुरु भजीजे जाणतेने गुरु भजीजे म्हणून बाबा बघा जाहीरपणे सांगतात का आमच्या सारख्या बघा तो बंधू साधूच्या नादी लग्नावर का चांगले साधू पहा बरं बरोबर खरं लक्षात कारण निरीक्षण हे अत्यंत ओळख या होणे खरं महत्वाचं. म्हणून बाबाजी काय म्हणायचे साधूची ओळख कशावरून करू नका फक्त दाढी जटा भगे कपडे घातले अशा वेशावरून साधूची ओळख करू नका. जे साधूचे लोक वेशावरून करीत हे कोणत्या क्लासचे हे थर्ड क्लासचे बरं का कनिष्ठ बुद्धीचे. कशावरून ओळख करतात ओनली ड्रेस म्हणजे नंतर 2 बघा नंबर भाऊ सांगितलं जे चमत्कारून साधूची ओळख करतात त्यांना कोणत्या बघा हे सेकंड क्लास सेकंड क्लास बघा. मात्र जे साधूची ओळख कशावरून करतात अनुभूती साक्षात्कार लक्षणावरून लक्षण मग काय म्हणायचं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. निरीक्षण केलं त्या अवधूताने आपलं वैदू राजाने ज्या अवधूतामध्ये कोणताही मान अभिमान नव्हता लक्षात काय नव्हता मान अभिमान नव्हता आणि मग साष्टांग नमस्कार केला कोणी त्या यदुराजाने. साष्टांग म्हणजे काय या शरीराचे 8 अंग वगैरे पृथ्वीला आता जमिनीला स्पर्श झाला त्या म्हणतात साष्टांग नमस्कार. आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर हात जोडून काय बघा यदुराजा त्या अवधूताला त्या ठिकाणी प्रश्न करीत आहेत. सुंदर असा प्रश्न अवधूताला कोणी विचारला यदुराजाने
ज्या प्रश्नाची गरज बघा सत्वर प्रत्येक आपल्या जीवनामध्ये काय ज्या प्रश्नाची गरज प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये लक्षात येईल. काय प्रश्न केला म्हणे आपण एवढे आनंदी आणि समाधानी का आहात? हा प्रश्न केला. आपण एवढे आनंदी आणि समाधानी का आहात? कारण या जीवाला कशाची गरज आहे? आनंदाची गरज आहे, समाधानाची गरज आहे. तो बघा या जीवाला ज्याची गरज आहे तो प्रश्न कोणी केला? यदुराजाने अवधूताला केला. अवधूताला. कारण तो अवधूत बघा जेव्हा येताना दिसला ना तो कसा येत होता? आत्मतेजाने प्रकाशमान आणि ब्रह्मानंदाने डुलत. आत्मतेजाने प्रकाशमान म्हणजे सर्व जगामध्ये त्याला कोण दिसत होतं? ब्रह्म. बघा अवघे रूपे तुझी देवा. काय दिसत होतं? संपूर्ण त्या जगामध्ये त्या अवधूताला काय दिसायचं? सर्व भगवंताचे रूपे म्हणे. आपण जळी सळी काष्टी पाशाने अवघा भरला माझा रे जे जे भेटे जे अशा आत्मानंदाने प्रकाश मागायला म्हणतात. आत्मतेजाने प्रकाशमान आणि ब्रह्मानंदाने डुलत. ब्रह्मानंद. बघ आनंदाचे किती प्रकार आहे? 4 प्रकार आहेत. पहिला आनंद, दुसरा परमानंद, तिसरा कवेलानंद, चौथा ब्रह्मानंद. परमानंद परमान झाला. चौथा बघा ब्रह्मानंद. नंतर ब्रह्मानंदे लावली टाळी कोणत्या ध्येयाची? सांभाळी. त्या ब्रह्मानंद वाक्याने श्रेष्ठ आणि महत्वाचं. अशा ब्रह्मानंदाने डुलत कोणीच होतं? तो अवधूत. त्याला नमस्कार त्या यदुराजाने केला. आणि प्रश्न काय विचारला? आपण एवढे आनंदी आणि समाधानी. त्याला सुंदर उत्तर बघा त्या अवधूताने काय दिलं? ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुणे अवगुण तो मी सांडिला जाण. कशाने? तर या जगामध्ये बघा गुरुशिवाय आत्मज्ञान नाही. काय? गुरुशिवाय आत्मज्ञान नाही. कशाने? आणि म्हणून काय सांगितलं? काय सांगितलं त्यांनी? म्हणे मी काय केलं या जगामध्ये ज्यांच्यामध्ये मला चांगले गुण दिसले ना ते मी काय केले? आत्मसात केले, ते घेतले म्हणे. ज्यांच्यामध्ये वाईट गुण दिसले मी काय केले? टाकून दिले. आता चांगले कोणते घेतले? चांगले गुण कोणते घेतले? जसं तुम्ही आता इथं पहाटे उठण्याचा नियम करून विधी पार करता सगळ्या कोर्टात, बरोबर ना? किती वाजता तुमची विधी चालू होती? विधी किती वाजता चालू होती? विधी किती वाजता घेता येते? चांगला पटक्यान तरी टाइम टेबल ठरला असेल काहीतरी. कोणी जबाबदार? जे करता ते किती वाजता घेता तुम्ही पुराण? 5 वाजता वाटत. मग हा बघा पहाटे ब्रह्ममुहूर्त उठणं आणि विधी पूजा करणं हा अवगुण आहे का गुण आहे? सद्गुण आहे. चांगला गुण आहे का वाईट गुण आहे? चांगला. लोकांच्या कानावर मंत्र का सकाळी मंत्राचा आवाज जर येणे चांगला का वाईट आहे? पण काही बहादर का वेळ आपली हिंदूवर काय म्हणतात त्यांना टेन्शन आवाजच ते म्हणते आम्हाला झोप आमची झोप मोडते म्हणते. म्हणजे आपले हिंदू बरं का? आपले हिंदू काय म्हणत्या? तुम्ही सकाळी लोक उठून गेला त्या विधी म्हणत्या. कारण त्या जसं म्हणतो ना गाडवाला गुळाची चौक आहे की नाही? त्याला त्याची महिमाच माहिती नाही विचारायला. हे म्हणते पोलिस पाठवतात. पोलिस पाठवतात कारण का त्यांना त्याचा महिमाच माहिती नव्हती. महिमा माहित नसल्यामुळे विचारायला त्याचा दोष नाही. विधीचं जसं तू करा मला म्हणतो ना तू कामाने येते पाहिजे जातीचे गड्या गाबळाचं का म्हणून. आणि म्हणून बरं का जर कोणी जर तुम्हाला म्हणत असं ना बरं का त्यांना काय सांगायचं? शांती गावावर काय केस कर म्हणे. काय एकाच उत्तर सांग. काय सांगायचं? तुम्हाला त्रास होतो ना मग तुम्हाला जर कायदेशीर काही गुन्हा नोंद असेल तर कोणा गुन्हा करायचा पहिला बरं का? बाबाचं नाव सांगायचं काय करायचं बरं का? कोणा गुन्हा करायचं सांगायचं. मग बघू त्यांचं काय करायचं. एकच जास्त बोलायचं नाही, जास्त डोकंच लावायचं नाही. एकच वाक्यात काय उत्तर द्यायचं. जर तुम्हाला कोणी म्हणलं ना की डोक्यात उठार सकाळी जाऊ नका बा असं कोणी म्हणतं असं त्यांना उत्तर द्या काय द्यायचं बघ त्यांना. असो आपला विषय चालू होता काय? कोणाचा कोणता गुण घ्यायचा कोणता अवगुण? जसं बघा खोटं बोलणं हा अवगुण आहे का दुर्गुण आहे? का दुर्गुण आहे? मग तो घ्यायचा का टाकायचा? सांगा ना, बोलायचं ना पटक्या. खोटं बोलणं हा गुण घ्यायचा का टाकायचा? सोपं नाही. चोरी करणं आहे की हा गुण घ्यायचा का टाकायचा? किती गोळा लक्षात? म्हणून बघा मग 24 गुरु आपले आहे का? विद्यार्थी कोण आले? पुढे नाही आपला आहे ना
नाही आपल्या समोर बघा 24 गुरु बघा कोणते नाथ महाराजांनी सांगितले सुंदर जो बघा वव्या बघा वव्याच्या भागवतामध्ये दिलेले आहेत त्या दशा बघा आपल्या समोर आपलं नाव काय बघा जगदीश बघा बाबांच्या रशा बघा जगदीश जनार्दन स्वामी जगदीश जरा टाळून त्यांचा अभिमान हे ठीक आहे ना उठणं बाबाजीने तेवढं स्वातंत्र्य दिलंय. वा वा वा. बाबाजींचा प्रत्येक शब्द अमृत असं बाबाजी म्हणतात. बोल. माझे नाव ज्ञानेश्वर साईनाथ गायकवाड, इयत्ता 10वी, अध्याय क्रमांक 8, ओळी क्रमांक 120. कनकाने कामिनी जासे नावडे मने होनी तोची जनार्दन जनी भरोसेने ओळख पा. अर्थ, ज्याला मनापासून कनकाने कांता यांचा कंटाळा आहे तो जनांमध्ये जनार्दन आहे हे तू निश्चित फरक जाण. बघा अत्यंत महत्वाची ओळ एक नाही येथे प्रसाद या बालकाने आपल्या समोर जी अध्याय नंबर 8 म्हणजे 8वा वर्ग आणि ओळी नंबर किती 120 म्हणजे किती 120 किती नंबर आहे ओळी नंबर 120 आणि अध्याय नंबर किती आहे 8वा म्हणजे 8वा. बघा 8वा दिवस आता 8वा दिवस आहे तुमचा कार्यक्रम तसा 8वा अध्याय वर्ग कोणती वेगळी महिली महत्वाची जनार्दन बघा जनार्दन कोणाला म्हटलं का नाथ महाराज भागवतामध्ये जनार्दन कोणाला म्हटलं बघायची वही बघा त्या ग्रंथामध्ये वहीमध्ये घेतली की काय म्हणतात कनक आणि कामिनी ज्याशी ना आवडे म्हणे ज्याला काय आवडत नाही मनापासून काय आवडत नाही सोनं आणि स्त्री काय सोनं आणि स्त्री बघा ज्याला मनापासून आवडत नाही तोच जनार्दन तोच या जगामध्ये बघा जनार्दन बघा त्यांना म्हटलं जाते म्हणून बघा बाबांनी आपल्या जीवनामध्ये स्त्रियांना कधी स्पर्श करून दिला का नाही. बाबांचं दर्शन कसं घ्यायचं होतं कसं घ्यावं लागतं दुरून अशा आणि बाबाजी का पैशाला हात लावत होते का अशा किती का महत्वाचा आचार बाबाजींनी भागवतांनी सांगितल्याप्रमाणे केला अशा आणि म्हणून अशा रीतीने बघा भागवतामध्ये बघा जे बघा उल्लेख केला नाथ महाराजांनी ते कशासाठी आहेत बघा आपलं जीवन जगायचं बघा जीवन जगायचं कसं याचं ज्ञान बघा भागवताने भरलेलं आहे जसं गीता काय शिकवते मरायचं कसं काय गीता काय शिकवते मरायचं कसं शिकवतं मात्र भागवत काय शिकवतं जगायचं कशाने आणि म्हणून आज या ठिकाणी आज जो काही यदू आणि अजून प्रसंग जो वर्णन केला आहे की आपल्याला तुम्हाला सुद्धा आज काय करायचं काहीतरी घेऊन जायचं काहीतरी बाबांना द्यायचं बघा जसं बाबा 2 प्रकारची भिक्षा मागतात बाबा किती प्रकारची भिक्षा मागतात 2 प्रकारच्या पहिली भिक्षा कोणती मागतात प्रत्येकाने बाबांना काय करायचं एक जपाची वही लिहून द्यायची बरं काय बरोबर आहे ना त्या वहीमध्ये कोणता मंत्र लिहित्या सांभाळवर ओम जनार्दन. महिला सांगा मंत्र कोणता बघा हा माणसाने सांगा कोणता मंत्र अशा रीतीने बघा जे बाबांना काय करते एक जपाची वही कमीत कमी किती एक जप वही आणि तिला वेळ किती सांगा बाबांना किती वेळ माहितीये का फक्त 1 वर्ष किती 1 वर्ष बघा 2025 गेला आता 2026 लागलं ना मग 2026 वर्षामध्ये बाबांना किती वही लिहून द्यायच्या लिहून बघा लिहूनच काय द्यायच्या हा मुद्दा लक्षात द्यावा आपण होतो ना 100 बार बका 1 बार लिखा 100 बार बका 1 बार लिखा म्हणजे बघा 100 वेळेस मुखाने जप केला ओम जनार्दन नमः तो जप तुम्ही एकदाच काय लिहिला हाताने लिहिला लक्षात घ्या मुद्दा बघा लिहूनच काय द्यायचा 100 वेळेस तुम्ही मुखाने जप केला त्यात जेवढं पुण्य मिळतं बघा काय 100 वेळेस जपाने का मुखाने जप करायचा कशाने मुखाने त्यात जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य कशाने मिळतं ओम जनार्दन श्रेष्ठ आणि महत्वाचं साधन आहे म्हणून प्रत्येकाने बाबांना काय करायचं कोणती भिक्षा द्यायची पहिली बोला ना आता समजलं नाही का जपाची वही 1 जपाची वही बघा ज्या महिला जप लिहितील किंवा मुखाने म्हणतील का त्यांच्याकडे डाके नेईल का पिसप गणित आहे की नाही का भूत पिशाची येईल का छिटकी नेईल का सांगावं किती फायदा आहे की नाही म्हणून मग ज्या महिला आपल्या घरात काय करतील जप लिहितील किंवा जप करतील तिथे कोण येणार नाही मग तिथे कोणाला यावं लागेल बाबाजींना स्वतः असा का महिमा
या बघा भिक्षेचा मग पहिली भिक्षा कोणी समजलं ना आता कोणी पहिली भिक्षा कोणी द्यायची मग बरं का चष्मा मागे कारण फार महत्वाचं लक्षात घ्या पुढे त्याचा बाबत मला मुद्दा सांगणार आहे पहिली भिक्षा दुसरी भिक्षा कोणी द्यायची आता बरं का अत्यंत महत्व बघा पुढची दुसरी भिक्षा आहेत प्रत्येक बघा व्यक्ती आहे सवयीचा गुलाम आहे सवयीचा गुलाम म्हणजे काय काही बघा व्यसन म्हणून स्वतः लावून घेतो बघा पुढे वाल्याला सांगते राहतो पुढे खायचीच बघा काय करतो गोळाला लावून घेतो हा शिंकलं सध्या गोष्ट घेतली कोणी पेताळाचा सांगते राहतो बाटली कार्यक्रम सुरू असतात कोणी बम म्हणत्या म्हणजे शंकरच्या प्यालाय म्हणत्या अलग खोल दे फलक कोणाची बरोबर शंकराची बरोबर करत जात असं अरे भगवत शंकरा बरोबर कशाला करता की त्या शंकराने हलाल विष पिलं 16 गावचा अग्नी पिला आणि त्याला रोगरी 2 चमचे सुद्धा चालतील तुम्हाला मग काल बरोबर करता रे हर का दुसरा मुद्दा काय बाबांचा मग दुसरा मुद्दा काय ज्याला जे व्यसन असं ना व्यसन कारण व्यसनात फॅशन का बघा व्यसनात फॅशन म्हणजे फॅशन सिम्बॉल आणि म्हणून बऱ्याचशा बघा या ठिकाणी माणसांनी काय केलं सवय बघा आपल्याला व्यसनाची नाव घेतली म्हणून म्हटलं जातं व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन सुखी जीवन आरोग्यदायी जीवन आरोग्यदायी जीवन कारण त्या व्यसनाने का हो रोग जात्या का येत्या सांगा ना व्यसन केल्याने रोग येत्या का रोग जात्या आहे की मग रोग जर आपलं व्यसन नसेल व्यसनमुक्त असेल तर मग आपल्याला रोग येईल का मग आपलं आरोग्य कसं राहील मी पहिला फायदा कोणता आहे जर व्यसन नसेल तर व्यक्तीचं जीवन कसं राहतं निरोगी आरोग्यदायी आरोग्य पहिला म्हणजे आरोग्यदायी जीवन दुसरं काय व्यसनमुक्त जीवन बघा आनंदी जीवन आणि व्यसनमुक्त जीवन बघा सुखी जीवन असा अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात आणि आता झाला फायदा आता व्यसन नुकसान कोणतं व्यसनाचं नुकसान कोणतं होतं अनेक आजारांना आपण आमंत्रण देतो की त्याच्यावर काय त्या पुढीवर काय लिहिलं माहितीये का काय लिहिले पुढीवर जानलेवा आहे आणखी काय लिहिले इससे कैंसर होता है आणखी 1-2 वाक्य लिहिले बरं त्या कंपनीने लिहून ठेवले छोड़ने के लिए संपर्क करे हा बरं का बघ कंपनीने सुटका करू कायद्याच्या कसम सुटका करून गेले तुम्ही त्या कंपनीवर केस करू शकत नाही का करू शकत नाही कंपनीत आम्ही त्याचे लिहून ठेवले तुम्ही जर तुम्ही निर्बुद्ध आहे त्याला आम्ही काय करायला तुम्हाला बुद्धी नाही तर आम्ही त्याला काय करणार लक्षात मजबूत कार्यक्रम लक्षात म्हणून व्यसनमुक्त जीवन किती महत्वाचं आर्थिक नुकसान होतं आरोग्याचं नुकसान होतं आणि सर्व का महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणखी कोणतं नुकसान होतं माहितीये का हो जो व्यसन करतो त्याला समाजात सन्मान राहतो का नाही हो समाजात जाऊ त्याच्या बाईच्या मनात सुद्धा मनामध्ये का प्रेम राहतं का नाही सांगा ना बाईच्या मनात सुद्धा बघा त्या व्यक्तीबद्दल काय असतं आस्था नसते प्रेम नसतं बरं का लक्षात बघा आता महिलांना कसं अत्यंत महत्त्वाचं बरं का ज्या महिलाचा पती व्यसनी आहे की काय ज्या महिलाचा पती व्यसनी बघा ती महिला बघा जरी समोरासमोर बोलत नसली तर मनात काय म्हणते ऐका बरं का काय कोण म्हणते ऐका बरं का जो व्यसन ज्या बाईचा पती व्यसनी आहे त्या पतीबद्दल ती बाई काय म्हणते ऐका बरं का मनात काय म्हणते हे कपाळ करण मानसी आलं म्हणजे बेइज्जत झाली का काही म्हणजे बाईच्या दृष्टीमध्ये त्याची बेइज्जत केली म्हणजे किती बघा नुकसान ह्या व्यसनामुळे आहे की नाही म्हणून दुसरी भिक्षा बाबांना कोणी द्यायची ज्यांनाचे व्यसन असेल त्या व्यसन त्यांनी बाबांना काय करायचं आज दान करायचं बरोबर की नाही किती महत्वाचं दान व्यसन तर बाबा दान जर मिळालं तर बाबाला आनंद होईल की जर तुम्ही दान दिलं नाही नुसतं आले गेले नुसतं बोलवलं कसं जमायचं म्हणून बघा ठीक आहे 3 प्रश्न बघा तीन प्रश्न बरं ठीक आहे बघा आता का 3 प्रश्न बाबा तुम्हाला विचारणार सत्यमधम खोटं बोलायचं नाही बरं का सर्वांनी खोटं बोलायचं नाही 3 प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचं वाटतं आता सोपं उत्तर काय अवघड नाही बघा पहिला प्रश्न ऐका सर्वांना बघा गौर करणं क्या उपस्थित भाविकांनो माता वगैरे पहिला प्रश्न काय जन्मल्यापासून मला आतापर्यंत कोणतेही व्यसन मी केलेलं नाही म्हणून कोरा काटा म्हणजे कोणत्या वेळेस बाटले लक्षात अशा जागेवर बरोबर जागेवर कोणी उभं राहायचं पहिलं जागेवर कोणी उभं राहायचं
ज्यांनी आतापर्यंत कोणतंच व्यसन केलेलं नाही, आतापर्यंत कोरा काटा त्यांनी जागेवर ना पटापट लवकर उभे राहा. जन्मल्यापासून आतापर्यंत सुपारीचं खांड सुद्धा नाही. प्रत्येकाला समजतं ना, होय की नाही? महिलांपैकी सुद्धा की जन्मल्यापासून आम्हाला व्यसन नाही. प्रत्येकाला समजतं ना, की काय अवघड प्रश्न का सांगा? अवघड आहे काय? काही कठीण आहे का? काहीच कठीण नाही, सोपं आहे की. महिला का बार झालं, सुपारी झालं, पान झालं बरं का, अशा काही नाही का. मिसरी बरं का, मिसरी. हो, बोलायची गरज नाही बघा, बोलायची. हा, डोंट स्पीक. एकदम शांततेमध्ये बोलायची गरज नाही. हा विनोदाचा टाइमपास करण्याचा विषय नाही. अत्यंत गंभीर आणि सिरियस मध्ये लक्षात घ्या. सिरियस हा हसायचा आणि विनोदाचा विषय नाही. म्हणून जे बघा माता भगिनी भक्त या ठिकाणी जन्मल्यापासून कोणी कोणतंच व्यसन केलं नाही, जर टाळी होऊन त्यांचा आम्ही लक्षात देण्यात. बसा सिट डाऊन आणि कीप क्वाईट. सिट डाऊन आणि कीप क्वाईट. हे बा इकडे अजून राहिलं आपल्याला. हा, आपल्याला अजून इकडे जायचंय बरं का. ते नैवेद्य आणून ठेवा काय तिकडे लक्ष द्या. दुसरा आता होता का, दुसरा प्रश्न आता बरं का. हो, दुसरा प्रश्न आता लक्षात घ्या. पहिल्याच सांगितलं बाबांना प्रवचन कीर्तन येत नाही. चर्चा आहे. चर्चा का आपली संवाद चालू संवाद. तुमचा बाबांच्या बघा चर्चा संवाद चालू संवाद. हा, कारण चर्चेने आणि संवादाने प्रश्न सुटतात, मार्गी लागतात. कीर्तन केलं नाही लक्षात द्या. म्हणून बघा दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आता लक्षात द्या. अत्यंत आता 12वी परीक्षा चालू केली. प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचली तर ते उत्तर व्यवस्थित देता येतात. आणि म्हणून जरा नीट समजून घ्या प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे? मला व्यसन होतं काय? मला पहिलं व्यसन होतं, मात्र आता मी कोणतं व्यसन करीत नाही. मी अनुष्ठान म्हणा, एखाद्या ठिकाणी म्हणा, मला कानावरती माझ्या वाक्य आले, मी व्यसन मी काय केलं, सोडून दिलं. म्हणजे आता मी व्यसनमुक्त आहेत अशाने जागेवर राहा बरं का. पहिलं होतं मात्र आता नाहीये, त्यांनी जागेवर राहता. आता व्यसनमुक्त येते. पहिलं होतं त्यांना, महिला सुद्धा, पण त्यांना कळालं का हो आपल्यावर आरोग्याचं नुकसान होतं, हा धनाचं नुकसान होतं की. आणि म्हणून आपण व्यसन करणं हे चुकीचं आहे, नुकसानकारक आहेत. म्हणून आपण ते व्यसन दान केलं पाहिजे किंवा सोडलं पाहिजे. आपलं शरीराचं की नाही आरोग्य आपण नीट बघा राखलं पाहिजे की नाही. समजलं का? हा, मग महिला म्हणजे सुद्धा महिला अशा असतील ना ज्यांना पहिलं होतं मात्र आता सोडून दिलं, ते व्यसन मुक्त झालेलं आहेत. म्हणजे टाळीवर यांचा अभिनंदन करा लक्षात बघा. त्यांना बसायला सिट डाऊन कीप क्वाइट. दोन प्रश्नांची उत्तरं आपण दिली बाबाजींना. तिसरा प्रश्न महत्वाचा, जीवन मरणाचा प्रश्न आहे बरं का आमच्या. कारण जर आम्ही आजही व्यसन करत असू तर बाबाजी जसे म्हणाले तसे आम्हाला आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. आणि म्हणून सत्यम वद, कोणीही खोटं बोलायचं नाही. इथे कोणालाही शिक्षा होणार नाही. उलट जे जे आज खरं बोलतील त्या सर्वांना बाबाजीकडून प्रसाद प्राप्त होईल, आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमचंही जीवन सुखी होईल. मग तिसरा प्रश्न बाबाजींचा आहे, मोलाचा प्रश्न आहे की आज मी व्यसन करत आहे, आजही व्यसन चालू आहे. माझं व्यसन चालू आहे. त्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे प्रामाणिकपणे. काय अडचण नाही. काहीही आपल्याला शिक्षा होणार नाही. उलट बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त होईल. चूक कबूल केली तर का देव माफ करेल ना. पुढे ना तुम्हाला प्रसाद द्यायचा. या ते मागचे पुढे. हो, हसू नका. आपण कोणी बिडी पीत असाल, तंबाखू खात असाल, त्या ठिकाणी हो मद्य पीत असाल, आपल्या घरातल्या गोष्टी या घर बाहेरच्या आपल्या घरातल्या गोष्टी नव्हे. त्यांना बाबाजींचा प्रसाद प्राप्त होणार आहे सगळ्यांच्या आधी. पुढे अजूनही ज्यांना कळलं नसेल, आजही जे व्यसन करत आहेत त्यांनी जागेवर उभं राहा आणि ते बाबांच्या समोर या, बाबांचा प्रसाद प्राप्त करा. या पुढे या, मफलरवाले पुढे या. एक थांबा. या भगोरमध्ये एक आदर्श की नाही, याचा आदर्श आपण घेतला पाहिजे की नाही. त्यांनी सुंदर असा विचार केला की आपण काय केलं पाहिजे, या शिवीला मृताच्या सांगते समय की नाही, या सगळं सांगते समय आपले जीवन गोड करून घेतलं पाहिजे की नाही. आणि म्हणून जे बघा या ठिकाणी भाग्यवान पुढे आले, ज्यांना समजलं की व्यसनाने नुकसान आहे, बेइज्जत होते, असं ज्यांना समाजाने विचार केला आणि ते प्रामाणिकपणे पुढे आले
जन्म जरा जरा यांच्या इमानदारीचा टाळ्या अभिनंदन करा. हा, एक भाई गीत बघा बरं का, एक गीत म्हणतो. पिवो तो सिर्फ रात गुजर जाएगी. सुनो. दारूचा प्याला फक्त एका रात्रीची सोबत असतो. थोडासा कांद्याला भाव वाढला, मकेला भाव वाढला की हा लंडन. पण ते काही कामाचं नाहीये. दारू माणसाच्या आचार विचारांवर प्रहार करते. दारू पिणारा काय पितो? बायकोचं कुंकू पितो, आई वडिलांचा आधार पितो, पोरा बाळांचा आनंद पितो. तेव्हा लक्षात घ्या, व्यसनमुक्ती जी बाबाजींनी आज सांगितली आहे ती झाली पाहिजे. आपण स्वतः ते परिवर्तन केलं पाहिजे. काय करणी हो बाबाजींनी व्यसन मुक्ती केली. थोडीशी हार्मोनियम. काय करणी हो बाबाजींनी व्यसन मुक्ती केली. माता भगिनी आनंदानं जिम्मा फुगड्या घाली. उद्धरली लाखो कुळे माझ्या बाबाजी मुळे. गावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. काय आनंद झालाय बघा, ते नाचायलाच लागले. काय गावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. तुम्ही टाळी वाजवा. गावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे. हार्मोनियम. वा वा वा. अनुष्ठानानं श्रमदानानं मनाला शांती मिळे. अनुष्ठानानं श्रमदानानं मनाला शांती मिळे. बाबाजींच्या आशीर्वादानं भक्तांचे झाले खेडो पात शांती खेळे माझ्या बाबाजीमुळे. क्या बात है. वेरूळला जाऊ दर्शन घेऊ राहूया बाबा शंकर. वेरूळला जाऊ दर्शन घेऊ राहूया बाबा शंकर. श्रमदान करून अनुष्ठान करून जीवाचे फेडूया पांग. बाबाजीचं बारीक लक्ष होतं. बाबाजी म्हणते काही खिशात असेल तर टाका. स्वतः बाबाजींनी आदेश केला आणि त्यांनी सद्गुरूची भावना जाणली म्हणून त्यांचं आपण अभिनंदन करू. जरा हात वर करा सर्वांनी. होई प्रकाश अंधार पळे माझ्या बाबाजीमुळे. गावात शांती खेळे माझ्या बाबाजीमुळे. गावात शांती खेळे माझ्या बाबाजीमुळे. या भगुर शांती खेळे माझ्या बाबाजीमुळे. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की. आज ते आनंद की. जरा विचार करा बरं का. 2 मिनिटं बसून घ्या तुम्ही. आणि कथा कार्यक्रम होता की अहो लाखो लोक राहतात की. मला सांगा, लाखो लोक कार्यक्रम आले आहे की, आणि त्याला 2-5 सुद्धा सुधारले नाही. बरोबर. तर एवढा कार्यक्रम काय उपयोग आहे का? लाखो रुपये खर्च करतात, लाखो लोक येतात की कार्यक्रमाला, सत्संगाला किंवा कथेला, आणि लोक आले आणि तसेच गेले, काही लक्षात आहे. मग आज असे आनंद वाटला बघा. भगूरमध्ये 10-5 जणांनी काय केलं. यांचं नाव काय? प्रकाश. आता अंधार केला त्यांचा प्रकाश. जरा त्यांच्या डोक्यात प्रकाश भाऊच्या नावाने. प्रशांत प्रकाश वर. प्रशांत भाऊच्या डोक्यात प्रकाश पाटील. खऱ्या अर्थाने की बाबाजींना किती आनंद झाला असेल की या भगूरमध्ये मला काहीतरी हिरे मिळाले या निमित्ताने. म्हणून ही दुसरी भिक्षा दान बाबांना केली गेली. कशाची? व्यसनाची. का एकदा दान केलं ते पुन्हा घेतो मनुष्य नाही. एकदा दान केलं नो रिटर्न. दिलं लक्षात. त्याप्रमाणे ज्यांनी बाबांना व्यसन दान केलं बरं का प्रशांत भाऊ, तुम्ही दान केलं ना नक्की मना बसून ना. मग टाळी वाजर का तर मना बसून बरोबर. नाही तर कोणा जोडीदार पडला ते ना जाऊ कुठे बाबा पाहिलं देखील नाही का. मग हेच राहिले होते का बरं. त्यांचा योग आला
जर टाळ्यावर योगाला पण पसंत होतं. कारण की आपली चांगली माणसं जास्त दिवस जगले पाहिजे की नाही. वा. बघा आर आर पाटील कोणत्या पुढे मिळून गेली माहिती ना. तंबाखू. आहे की एवढा जवान माणूस आर आर पाटील किती सुंदर राजकारणी माणूस होते. अगदी अगदी. मग कशामुळे गेला विचारा. व्यसनामुळे. बरोबर आहे की. मग ही आपली माणसं जास्त जगण्यासाठी केली. मग आपण आग्रह यांना काय केला असो तुम्ही आम्हाला हवेत हा. जास्त दिवस हवे. असो आज या भगूर नगरीमध्ये खरोखर आनंदाचा सोहळा संपन्न होत आहे. आणि आता जाता आपण काहीतरी संकल्प कर संकल्प. कारण संकल्पात सिद्धी बघा म्हटलं जातं. काहीतरी संकल्प केल्याशिवाय बघा मनुष्य कधी बघा लाईनवर येत नाही लक्षात किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी धसत नाही. मग दोन तीन संकल्प या निमित्ताने आपल्याला करायचे बघा. पहिला संकल्प काय करायचा सर्वांना मार्ग. पहिला संकल्प आपल्या सर्वांना कोणता करायचा. स्वदेशीचा वापर. काय स्वदेशीचा आहे की नाही. स्वदेशीचा वापर आणि विदेशीचा त्याग त्याग आहे. धिक्कार बहिष्कार. विदेशीचा इंकार आणि स्वदेशीचा स्वीकार. म्हणून सर्व भारतीयांना बरं का आपल्याला काय करायचंय. आपल्या भारतीयांनी ज्या वस्तू केल्या ना काम करून बिचाऱ्यांनी त्यांच्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहे की. समजा यांनी प्रसन्न वस्तू तयार केली. शेजारचं नाव काय तुमचं. या विनोद भाऊ यांच्या गुजकाव वस्तू विकत घेतली. पैसे कोणा खिशात गेले. आपल्याच माणसाच्या ना. मोठं कोण होईल मग आपल्याच माणसं. म्हणजे बघा यामुळे आपल्याच माणसं मोठं करायचे. दुसऱ्याला मोठं करायचं नाही. अशा म्हणून त्यासाठी काय स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा इन्कार. आणि म्हणून पहिला संकल्प समजला ना आता सर्व भारतीयांसाठी काय आहेत. आपल्या भारत देशात तयार झालेल्या वस्तू वापरा. एवढंच नाही तर बघा नुसत्या वस्तूच वापरायच्या नाही तर आपल्या भारतीयांचे शब्द वापरायचे आपल्याला सुद्धा. काय जे आजकाल काही इंग्रजी शब्द वापरून ती बेइज्जत होती ना आपल्या घरामध्ये अशा आई बापाची ते विदेशी शब्द वापरून बेइज्जत करायचे. कारण बरेचसे लोक काय घरामध्ये काय करून नाही का ते इंग्रजी शब्द म्हणजे दुसऱ्याचे शब्द घरात आणून वापरून राहिले. मग त्याच्यामुळे किती बेइज्जत होऊन राहिले काही लोकांना कळलं ना. म्हणून बाबांचं म्हणून लक्षात बघा इंग्रजी जरूर शिका. इंग्रजी काय जरूर आत्मसात करा. मात्र ज्या इंग्रजी शब्दाला आपल्याला अर्थ माहिती ना त्याचा वापर करा. त्याचा अर्थ माहित नाही ना त्याचा वापर करून बघा बेइज्जत लक्षात आहे की. आता हे दोन तीन शब्द बघा तुमच्या घरामध्ये कोणते शब्द माहिती का. मम्मी पप्पा हे दोन शब्द आहे घरामध्ये आई वडिलांना आजकाल वापरले जाणार. मग सांगा हे शब्द भारतातले का परदेशातले सांगा ना. हे आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये आहे का. मग हे कोणत्या देश बाहेरच्या देशातले आणि ते मात्र ते कोणत्या भाषेतले आहेत. कोणत्या भाषेतले संस्कृत भाषेतले का हिंदी भाषेतले मग कोणत्या भाषेतले आहेत. इंग्रजी भाषेतले. जर इंग्रजी शब्द आहेत ना त्याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे की नाही. बरोबर की. मराठी त्याचा अर्थ काय होतो. समजा मम्मी शब्द आहे की त्याचा मराठीत अर्थ काय होतो. मसाला घालून ठेवले डेथ बॉडी की. मग सांगा ज्या मुलाने आपल्या आईला मम्मी म्हटलं मग त्या आईची शान वाढली का बेइज्जत झाली. बेइज्जत झाली. म्हणजे इंग्रज लोकांनी काय केलं तुमच्याच पोराकडून तुमची बेइज्जत करण्याचा कार्यक्रम चालू केलाय. किती खंताची बाब काय. तुमच्याच पोरांकडून तुमच्या आई बापाची बेइज्जत करण्याचा कार्यक्रम चालू केला. हे आपल्याला समज ना. आपण खुशाल त्या इंग्रजीच्या नादी लागला अर्थ माहित नसल्यामुळे. मग त्या लक्षात आलं ना तुमच्या. मग हे चुकीचं का बरोबर सांगा ना आहे की नाही. म्हणून ह्या शब्द घरात ठेवायचा नाही. घरात नाही. आमच्या भारतात सुद्धा राहता का म्हणजे तसं नाही का. महात्मा गांधी काय म्हणले होते चले जाओ इंग्रजांना चले जाओ. तसं आपण सुद्धा शब्दांना सुद्धा काय केलं पाहिजे. आमच्या देशातून हे गेले आता बदल पाहिजे. आणि दुसरा शब्द माहिती का दुसरा कोणता मॅडम आहे की. आजकाल बाईला काय म्हणलं जातं मॅडम. बघा त्याचा अर्थ बघा बाबा सांगणार नाही बघा खतरनाक अर्थ. बरोबर. तुम्ही डिक्शनरी मध्ये चेक करा मग तुमच्या लक्षात येईल हा जो मॅडम शब्द किती खतरनाक किती डेंजर किती बेइज्जत लक्षात येईल. म्हणून पहिला संकल्प काय आपल्याला परदेशातल्या वस्तू नाही तर शब्द सुद्धा घरात वापरायचे. त्याने काय होतं नुकसान का फायदा. मग ज्याने नुकसान होतं ते आपण घरात ठेवायचं का. मग पहिला संकल्प समजला ना आता स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा धिक्कार. दुसरा आता बघा संकल्प त्याच्यात महत्वाचा दुसरा संकल्प कोणता की आपला देश शेतीप्रधान देश बरोबर की नाही.
आपला देश कसा आहे? कृषी प्रधान आहे. अशी आता शेतीप्रधान देश आहे. मात्र आपल्या भारतीय कोणत्या नादी लागले माहिती का? कोणत्या आपले शेतकरी कोणत्या कशाच्या नादी लागले? पैशाच्या. कशाच्या? पैशाच्या. कसे बघा बरं लक्षात राखा. आजकाल बियाणं कोणतं खरेदी केलं जातं? संकरित, बरोबर. त्याला काय वापरलं जातं? रासायनिक खत, रासायनिक औषध. लक्षात मग सांगा, हे बियाणे आणलं, खत वगैरे वापरली, त्यांनी अमृत तयार झालं का विष तयार झालं तुमच्या शेतामध्ये? सांगा ना. मग तुम्ही लोकांना का घरामध्ये म्हणा विष खाऊन राहिले का अमृत खाऊन राहिले? अहो किती सोपा आणि सरळ सरळ मुद्दा आहे की नाही. मी कशासाठी? जास्त उत्पन्न जास्त पैसे आहे की. संकरितचं काय? जास्त उत्पन्न जास्त पैसे. जसं आता संकरित गाय, आपली बिचारी गाय किती 2-5 लिटर दूध देते. आपली संकरित, आपली कोणती? स्वदेशी. आपली गीर असेल किंवा गाठेवडी असेल 5-10 लिटर देते. ती गाय गेली 15-20 लिटर. मग सांगा, मग कोणता विचार करी? 15-20 विचार करून राहिले का 10-5 विचार करायले? म्हणजे आपले भारतीय लोक कशाच नादी लागले? जास्त उत्पन्न जास्त पैसे भरा. तिथं आरोग्याचा विचार केला का? नाही. लक्षात घ्या. मग म्हणून काय होऊन राहील माहिती का? तुमच्या घरात लहान पोरायला आजार होऊन राहिले. अगदी. किती बघा भयंकर अवस्था आहे की. सांगा, पहिले पोराला का ब्लड कॅन्सर होते का? नव्हते. शुगर नव्हती. लहान पोर होते का? आता का हे कुठून आले सांगा? तुमच्याचमुळेच ना. तुम्ही ते वापरलं घरामध्ये, सगळे वापरल्या, ते रासायनिक खत वापरले, तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊन राहिले. मग दुसरा मुद्दा लक्षात घ्या. कोणता? कोणती शेती करायची नाही? मग कोणती करायची? सेंद्रिय शेती करायची. किती फायदा लक्षात घ्या. आणि बघा स्वस्त आणि मस्त आहे का? अरे आता तुम्हाला एक एक्झाम्पल होणार ना. आजच आमच्याकडे बरं का, आमच्याकडे ते सेंद्रिय शेतीवाले आले बरं. ज्यांच्याकडे आम्ही माणसं पाठवते ना, ते सगळं भेटायला बाबांकडे आले बरं. त्यांनी शेती बघा, सेंद्रिय शेती ते करीत बरं. 20 ते 25 वर्षापासून त्यांनी शेतामध्ये नांगर हाकलला नाही. काय शेती काय केली? नांगरली नाही. काय केलं नाही? नांगर. शेतीला का नांगर का? विचारा, 25 वर्षात तुम्ही किती खर्च करा नांगरटीसाठी? दरवर्षी चाललंय. विचार करा ना. बरोबर. 25 वर्षात किती नांगरटीचा खर्च चालला असेल? शेती का नांगरली? ऊस कायला आपला शेतात कायला ऊस लावला. ऊसापासून काय तयार केलं? वड्या. आणि बघा ऊसाची उंची किती माहिती का? 25 ते 30 कांडे उंची किती आहे? कारण बघा काय त्यांनी मिश्रण वापरलं बघा. 10 किलो शेण बघा, गायचं शेण 10 किलो आणि 5 किलो काय घ्यायचं? पीठ. कोणत्या डाळीचं पीठ घ्या बरं. आणि 5 किलो काय घ्यायचं? आणखी गुळ खराब होतो ना. गुळ वापरते कोणत्या दारूला? स्लरीला होतो. खराब गुळ घ्यायचा, चालत नाही करा कोणाला. खराब गुळ का कोणताही घ्या. 5 किलो गुळ, 5 किलो कोणत्याही डाळीचं पीठ आणि 10 किलो असेल. याचं मिश्रण करायचं. काय करायचं? एकत्र ते 3 दिवस असं ठेवायचं. आणि काय करायचं? नंतर 200 लिटर मध्ये काय करायचं? एक एकराला काय करायचं? जसं बाया साडा मारते ना, तसं फक्त शेतामध्ये कामाला साडा मारायचा. नंतर मग आपल्या पिकाला सुरुवात करायची. किती बघा त्याचं नॉलेज जर तुम्ही आत्मसात जर केलं ना, अत्यंत तुम्ही आनंदाने प्रेमाने शेती करा. आणि उत्पन्न सुद्धा वर का ह्या रासायनिक खतापेक्षा रासायनिक औषध म्हणजे तुम्ही तयार करू नये बघा पिकं, त्याच्यापेक्षा जास्त डबल नफा आहे. डबल किती? डबल नफा त्या सेंद्रिय शेतीमध्ये आहे. मग आता त्या टेक्निकने केलं पाहिजे. नाही तर तुम्ही दुसरी टेक्निक करा. तुम्ही म्हणा बाबाने आम्हाला काय आमचं नुकसान वाटलं झालं म्हणजे सावलीत कोणती गोष्ट काय करा? प्रोसिजर नाही करा. सूत्र सिस्टम. त्यामुळे ते त्रिसूत्री अशा रीतीने आपला दुसरा संकल्प काय आहे? सेंद्रिय शेती. कोणत्या शेतीला सुरुवात करा? बघा डायरेक्ट समजा 10 एकर आहे ना, तर कमीत कमी अर्धा एकर 1 एकर सुरुवात करा. काय सुरुवात करा? थोडीशी पण सुरुवात करा. नंतर तुम्हाला अनुभव आला ना, निश्चित बघा तुम्ही काय करणार? वाढ करा. रासायनिक शेती करणार नाही तर कोणती शेती करा. मग दुसरा संकल्प काय बायांवर का? दुसरा संकल्प कोणता करायचा आपल्याला? कोणता करायचा? शेती कशी करायची? सेंद्रिय. बघा सेंद्रिय शेती याची इतकी टेस्ट बघा अमृत आहे. कारण अमृत तयार झालं अमृतासारखी जी टेस्ट आहे बघा. आता ज्यांनी व्यसन सोडलं ना त्यांना देऊ ना आपण थोडं टेस्ट होऊन. वा उभे राहा. व्यसन सोडलं अजून कोण व्यसन
कारण त्यांच्या पुढीची टेस्ट वेगळी होती. ती त्यांना नादी लावून वेगळंच नादी लावून होती. आता देवरी पुढे आहे, पुढे आहे. हा, घ्या. ते नाचणारे कुठे गेले गाण्यात? असू दे, असू दे. व्यसन सोडल्यावर या समोर. येऊ दे, येऊ दे. एकदम टिपेला आनंद होता त्यांचा. अजून चालीवर कधी बघा. हा, तुम्हाला बघा माईक मध्ये सांगायचं बरं का ते कसं लागलं ते बोलायचंय. 1 मिनिट जास्त नाही, 1 मिनिट तुम्हाला सांगायचं फक्त. मी गुळ खाला बा आजपर्यंत, अनेक गुळ खाला, पण हा गुळ घ्यायची टेस्ट वेगळी असणार, कारण अमृत तयार झालं. घ्या घ्या. अजून आहे ना पुढे संवाद. कशासाठी संवाद आहे आपल्याला? प्रॅक्टिकल. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. कशात. कारण बाबाजींचा मार्ग काय आहे? बाबाजीने काय सांगितलं? आम्ही अनुष्ठान केलं, तुम्ही अनुष्ठान करा. वा. कारण अनुष्ठानाने काय होतं? कल्याण होतं, वाटर होतं. कल्याण. मग आपलं काम काय? आपण अनुष्ठान करू, आपलं कल्याण झालं ना, मग आपण दुसऱ्याला काय सांगायचंय? तू सुद्धा काय कर, अनुष्ठान कर. आणि तुझं कल्याण करू. लक्षात घे. अजून कोण राहील? झालं का सर? अशा रीतीने बघा बाबांच्या भक्ती मार्गामध्ये हे जीवन पद्धतीला किती महत्व दिलं की. म्हणून बाबाजीने किती परंपरा सुरू केल्या? 5. 5. पहिली काय? श्रमदान. आता अनेक दान तुम्ही लोक करतात. कोणी सौरदान, कोणी भूमिदान, कोणी अन्नदान, कोणी गोदान, वस्त्रदान, असे अनेक दान करतात. मात्र बाबाजीने कोणतं दान काढलं? श्रमदान. मग त्याला काही खर्च आहे का सांगा? भगवंतानी जो देह दिला, या देहाच्या माध्यमातून हाताने काय करायचं? भगवंताचं काम करायचं. ऐक लक्षात. देशासाठी, धर्मासाठी. श्रमदान. बाबाजी काय म्हणायचे? जो करे श्रमदान त्याच घडे चारिधाम. श्रमदान. कोणी बाया येत्या का? बाया वेरूळला येत्या का नाही? नसेल येतात एकदम याच्यावर लक्षात घ्या. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया. पण कोणत्या बाया गेल्या म्हणा लक्षात का? ज्या बाया फक्त नेसायला साडी, राहायला माडी, फिरायला गाडी, बँकेत एवढी, या 4 गोष्टीमध्येच उड्या मारतात. समजलं ना? तुकाराम महाराज म्हणतात कोणाला? तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन. मग कोणत्या बाया? समजलं ना? कोणत्या बाया? नेसायला साडी, राहायला माडी, फिरायला गाडी, बँकेत एफडी. हे या सर्व वेळा तुकाराम महाराज म्हणून मुदानी टाका. बघा काय तुकाराम महाराजांचे विचार होते की काय म्हणतो? तुकाराम महाराज काय म्हणतात? बायांनी जर मर्म चुकल्या, जर बाया श्रीजन्माचं सार्थ बघा कशाने जर कळालं नाही, तर तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज काय म्हणतात? हरी नामाला हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हो. ज्या महिला देवाचं नाव घेणार नाही त्यांना पुढे जन्म कोणता आहे? कोणता पुढचा जन्म कोणता आहे? बोला ना. आता सांगितलं ना कोणता आहे? हा. मग आता कोणत्या बायांना? तुम्हाला नाही. तुम्ही भजन करता की नमस्कार मंत्र की तुम्हाला नाही. कोणत्या बायांना? ज्या हरिनामाला विसर. बाया देवाचं नाव घेणार नाही त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल? गाढविणीच्या. मग बघा त्या जन्मात गेल्यानंतर तुकाराम पुढे काय म्हणतात? आता कशाची येणी फणी, आता कशाची येणी फणी, सदा पाठीवर गोली. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हो. पुढे चरण अत्यंत महत्वाचा जाऊ लागतो तुकाराम महाराज. आता कशाची पुरणपोळी, सदा उकिरडे घोळी. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हो. काही पुढे जाऊन तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हरी नामाला विसरली गाढो कुंभाराची झाली. हो. स्त्रिया जर मर्म चुकल्या त्यांना काय काय बघा दुःख यातना बघा लागतात. याचं वर्णन कोण केलं? जगद्गुरु तुकोबाराया. अशा म्हणून आमच्या सर्व माता आपली भाग्यवान म्हणावं लागतील. त्यात काय झालं? देवाचं नावच पण गायलं. आता साईलांना भांडे कोणी घेऊन दिले यांनी बरं. जर टाळीवर या सर्वांना आपण सांगतेकडे जातो. चर्चा वगैरे
पहिली परंपरा श्रमदान, दुसरी परंपरा अनुष्ठान, तिसरी परंपरा गुरुकुल. आता गुरुकुल मध्ये कोणकोणते विद्यार्थी होते इथे होते उभे राहा. गुरुकुल मध्ये कोणकोणी विद्यार्थी होते बाबा? मालगाववाले होते. नाही नाही, हो इथे भगोरचे पहिले होते. भगोरचे पहिले होते पहिले. हा माझी कधी कोणी ना कोणत्याही गुरुकुल मध्ये होते बाबांच्या. भगूरचे ना उद्धव अहो, कुठे अहो, गेले? माझे विद्यार्थी माझी माझे विद्यार्थी ते गुरुकुल मध्ये जर टाळी वाजण्याचा सर. बघा गुरुकुल गाव एवढ्या जगात शाळा होत्या तरी बाबाजींना ही गुरुकुल काढण्याची का गरज पडली? 2-3 वाक्यामध्ये बाबाजींनी काय सांगितलं? आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आहेत. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आहेत. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक आहेत. राष्ट्रचालक हे घडले बघा बिघडले पाहिजेत. है की? घडले. म्हणून बघा गुरुकुल म्हणजे काय? स्वावलंबी शिक्षण. गुरुकुल म्हणजे काय? सेल्फ डिपेंडन्स, स्वावलंबी शिक्षण. आपल्या भारतामध्ये पहिलं कोणतं शिक्षण दिलं जायचं? गुरुकुल पद्धती. म्हणून भारत नंबर 1 लक्षात आहे. आपण म्हणतो ना सोने की चिडिया. वा. का? गुरुकुल शिक्षण पण लक्षात. बसा. तिसरं परंपरा गुरुकुल. चौथी परंपरा गोशाळा. कारण ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी म्हणून का प्रत्येक शेतकऱ्याने काय विचार करायचा? गाव ज्याच्या घरी गाय त्याच्या विठ्ठलाचे पाय. मग प्रत्येकाच्या घरी गाय असली पाहिजे की नाही? त्या गायमुळे किती फायदा होणार तुम्हाला? ते शेण तुम्हाला शेतीमध्ये 10 किलो शेण जे लागत आहे ना ते तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही. शेण मिळतं, दूधही मिळतं, गोमूत्र मिळतं, अनेक फायदे बघा गोमातेचे आहेत. म्हणून बरं का प्रत्येक शेतकऱ्याने काय करा? आपल्या दारासमोर काय सुंदर असं बघा जागा करी दारासमोर ठेवायची. कारण ते दर्शन नाही पुढे तुम्ही गोठा करून द्या. म्हणून काय म्हणलं? ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आणि 5वी परंपरा काय? कृषी आणि कृषी. अशा 5 परंपरा बाबाजींनी या समाजाच्या बहुजन सुखा या माध्यमातून दिला. आणि शेवटचा मुद्दा बघा लक्षात घ्या. बाबाजींनी भक्त कशी तयार करा? भक्त कशी तयार केली लक्षात मतात. त्यासाठी चतुसूत्री बाबांनी दिली बघा. काही चतुसूत्री बाबाजींनी दिली. कोणती चतुसूत्री बघा बाबाजी सर्व बघा भक्तांसाठी दिली. तर पहिली चतुसूत्रीचं पहिलं सूत्र काय आहे? परदाराचा त्याग. आता परदारा त्याग म्हणजे काय लक्षात घ्या. जसं श्रीराम प्रभू कसे होते? एक पत्नी एक वचन. म्हणून प्रत्येकाने कसं राहायचं? मग श्रीराम प्रभू सारखं राहायचं बघा. ज्यांचं लग्न झालं त्यांनी कसं राहायचं? बायको. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी कसं राहायचं? जे हनुमान तसं राहायचं. सोपं गणित आहे ना. ज्यांचं लग्न न झालं अजून लग्न झालं नाही त्यांनी कसं राहायचं? जय हनुमान. जय हनुमान. जास्त काही सांगायची गरज नाही. ज्यांचं लग्न झालं त्यांनी कसं राहायचं? जय श्रीराम. याला म्हणतात परदाराचा त्याग. लक्षात घे. बाबांनी उदाहरण दिलं. कसं उदाहरण दिलं? बाबाने अभंग म्हणून बघा. बाबाजी अभंगाच्या द्वारे परदाराचा जर त्याग गेला नाही तर त्यांनी काय होत लक्षात घ्या. काय बघा बाबाजीने उदाहरण दिलं एका अभंगातून. म्हणजे विषयाचे सुख नको माझ्या मना त्या राहून काय दशा झाली. इंद्र पडले भद्र चंद्र झाला काळा महाराज चुकला चाला. भजन. पुढे काय? मोहिनीच्या संगे धोनीच्या संगी भस्मासुर मेला. वाली प्राण गेला राम बाणे. या जेवढी बघा नाव आली ना एकाशामुळे मेले विषय सुखामुळे. बरोबर लक्षात घे. म्हणून परदाचा त्याग किती महत्वाचा की. पहिलं सूत्र बाबांनी काय ते सर्वांना कसं राहा? प्रभू रामचंद्रासारखं लक्षात घे. दुसरं काय सांगितलं? परधनाचा त्याग. परधनाचा म्हणजे त्याग म्हणजे काय? कोणाचे फुकटचे पैसे घ्यायचे नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. व्यापार करून शेती करून कष्ट करून अशा माध्यमातून त्याला बघा भीती त्याला काही नाही, डर नाही वाटत. मग तुम्ही फुकटचे पैसे घेतले, चोरीचे घेतले, खोटे बोलून गेले, त्याला काय लक्षात. मग अशा रीतीने बघा परधनाचा त्याग समजलं तुम्हाला? समजलं का? परधना त्याग म्हणजे काय? फुकटचे निवडणुकीच्या कशी असं बरं का आहे की बरोबर की नाही? फुकटचा कार्यक्रम चालू बरोबर. म्हणून बाबाजीने काय सांगितलं? परधनाचा त्याग. तिसरं आणि आपल्या दुसरं सूत्र सांगितलं. तिसरं काय सांगितलं? परान्नाचा त्याग. आता इकडेच बऱ्यांची गफलत होती बघा. काय म्हणत्या? ह्या जातीचं खाऊ नका, या जातीचं खाऊ नका, किंवा साधाचं खाऊ नका, बल्लगीचं आपलं लग्नाचं खाऊ नका, हॉटेलचं खाऊ नका, असे बरेच लोक विचार करतात, गैरसमज करून देतात.
मात्र का बाबाजींनी परांनाचा त्याग म्हणजे काय सांगितलं म्हणे जगात 2 जात्या का बाहेर की जाती जगामध्ये 2 जाती बाबाजी सांगा 2 जाती म्हणजे जगामध्ये. एक जात कोणती नास्तिक आणि दुसरी कोणती आस्तिक. आहे की नाही? या 2 जाती बाबाजी सांगितलं बघा. आणि मग कोणाच खायचं सोपं गणित आहे का? कोणाच खायचं मग जास्त नास्तिकच खायचं. किती सोपं गणित घेणे. तिला म्हणलं का धाब्याचं खाऊ नका श्राद्धाचं खाऊ नका हॉटेलचं खाऊ नका आमच्या तमक्याचं खाऊ नका. तिला म्हणलं का बाबाजी फक्त काय सांगितलं जे नास्तिक असतील त्यांच्या घरचं खायचं नाही संपलं आहे की. पराणाचा त्याग. मग कोणाच खायचं जास्तिक म्हणजे देवाला मानतात त्यांच्या घरचं खा. याला म्हणतात पराणाचा त्याग. शेवटचं काय सांगितलं परंदेचा त्याग. त्याग म्हणजे काय करायचं बरं का विनाकारण कोणाचं फुकटचं धुणं बसायचं नाही. आहे की सोपं गणित आहे की नाही सोपं. आपल्याला पुष्कळ आहे ना आपल्याला भगवंताने दिली बघत ज्ञान दुसरं. अशा रीतीने परंदेचा त्याग असे 4 सूत्र बघा बाबाजींनी प्रत्येक दिले. हे कवच कवच. अशा रीतीने बघा या भगवत नगरीमध्ये आता बरंच विषय झाला की रोज आता 2.5 वाजता पण 2.5 आणि आता काय म्हणून सर्व माता भगिनी आणि भक्तांवर तसं आता सर्व तुमचं पूजा झालं की नाही पण महिलांबरोबर बघा या ठिकाणी आज काही आपल्याला बरं का आज काही आपल्याला माता भगिनीचं पूजन करायचं. सती सावित्री पार्वती आहे की रुक्मिणी अशा दिव्य स्वरूप असल्याशिवाय अनेक मातांचं होतं पूजन करायचं. मग कोणाचं पूजन करायचं आहे की हा माझा मुद्दा आहे की त्यासाठी आता आमचे श्रीपादानंद महाराज मीराबाई की कतारी बोले कृष्ण कृष्ण राधे जनाबाईच्या नवऱ्या बोले विठ्ठल 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 नमो भगवते बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजी बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजी बाबाजी